माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। इथे मी मसूर डाळ शिजत लावलेली आहे गाडग्यामध्ये। अर्ध्यापेक्षा जास्त डाळ ही शिजलेली आहे 50%। तर तेलाचा किंवा तुपाचा वापर न करता इथे मी डाळीची आमटी बनवणार आहे। हेल्दी आणि टेस्टी असणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करते। हे बघा 50% पेक्षा जास्त डाळ इथे शिजलेली आहे। तेल तुपाचा वापर न करता आपण आमटी करणार आहोत। तर इथे आपल्याला काय काय साहित्य वापरायचं आहे ते आपण बघूया। तेल तुपाचे तडके द्यायचे नाहीयेत। मग आपल्याला इथे साहित्य काय काय टाकायचं आहे ते बघूया। अर्धा टीस्पून इथे राई आहे। तडका आपण केलेला नाहीये, राई इथे टाकलेली आहे। 2 चिमटी इथे आपल्याला हिंग घालायचं आहे। अर्धा टीस्पून आपण इथे घालणार आहे हळद। दोन बटाटे मी इथे कापून घेतलेले आहेत। एका बटाट्याची साल काढलेली आहे, खराब होती म्हणून। एका बटाट्याला आहे 5-6 इथे लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत। एक मीडियम साईजचा कांदा असा उभ्या स्लाइस मध्ये कापला। एक मीडियम साईजचा टोमॅटो आहे। थोडीशी कोथिंबीर आहे आणि वाफवलेल्या इथे ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत। त्या 50% शिजलेल्या आहेत। तर आणि इथे अर्धा चमचा आपल्याला जिरे लागणार आहे। तर आता आपण इथे या फोडणीमध्ये हळद, हिंग आणि राई घातलेली आहे। तर आता आपल्याला इथे घालायचं आहे अर्धा टीस्पून जिरे। हे पण जिरे भाजलेले नाहीये, कच्चे जिरे आहे। आपल्याला इथे बटाटा जो घेतला आपण हा आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे। कांदा आपण इथे टाकणार आहे। टोमॅटो आपल्याला टाकायचा आहे। लसूण पण आपण हे बघा ठेचून घेतलेला आहे। कोथिंबीर आता थोडीशी घालायची आहे, नंतर आपण थोडीशी घालणार आहे। शेंगा आपण थोड्याशा उशिरा टाकणार आहोत। शेंगा आपल्या ऑलरेडी 50% शिजलेल्या आहेत, त्यानंतर घालू। ही आमटी एकदा तरी करून बघा। आता हे आपल्याला छान शिजून घ्यायचे। डाळ आपली इथे छान शिजलेली आहे आणि अजून आपल्याला शिजून घ्यायची आहे डाळ। तर इथे आपल्याला टाकायचे आहे आता शेंगा, ते वाफवून आपण घेतलेले आहे। आणि इथे पाणी सुद्धा टाकायचं आहे शेंगांमधलं, टेस्टी लागतं। आणि परत आपल्याला शिजून घ्यायचं। इथे डाळीमध्ये आपल्याला मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे। मीठ आपण खूप उशिरा टाकलेलं आहे डाळीमध्ये। हे बघा मस्त आपले सर्व भाज्या इथे शिजत आहेत। कांदा, बटाटा, टोमॅटो, शेंगा आपण घालून घेतलेले आहे। डाळ इथे आपली छान शिजलेली आहे। रस्सा भाजी मसाला घालायचा आहे 1 चमचा। व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। थोडीशी आपल्याला इथे घालायची आहे कोथिंबीर। गाडगे गरम असल्यामुळे लगेच इथे उकळी आलेलीच आहे। आमटी आपली इथे तयार झालेली आहे। इथे आपली गाडग्यामध्ये आमटी आपण मसूरची डाळीची आमटी करून केलेली आहे। तेल तूप तडका कुठलाही काही आपण वापरलेलं नाहीये, तरी आमटी उत्तम झालेली आहे। ह्या प्रकारे नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही मला इंस्टाग्राम, फेसबुक वर सुद्धा फॉलो करू शकता। तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा रेसिपीची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। जरूर चेक करा। आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा आणि रेसिपीला लाईक करा। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।